महाराष्ट्र विधानसभेची मॅच कुणी फिक्स केली असा प्रश्न विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे आणि आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये तशा प्रकारचं आर्टिकल सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आहे। सर, खरं तर आपण पाहतोय राहुल गांधींनी हा प्रश्न पुन्हा एकदा विचारलेला पाहायला मिळतोय। तुम्हीही त्याचे खरं तर पाहतोय आपण का तुम्ही सुद्धा निवडणुकीत हारलेला आहात, तुम्ही सुद्धा फटका बसला होता। कसं बघता या सगळ्या मुद्द्यांकडे आणि या निवडणुकीकडे? पण महाराष्ट्राच्या विधानसभेचा जेव्हा निकाल लागला तो धक्कादायक निकाल होता, अनपेक्षित होता आणि सगळ्या राजकीय विश्लेषकांनी त्यावर खूप भाष्य करायचा प्रयत्न केला आहे। लाडकी बहीणमुळे झालं का, भांडी वाटप झाल्यामुळे झालं का, पैशाचा खूप मोठा वाटप झाला का, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी निवडणूक प्रक्रियेवर एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण जे मार्जिन्स दिसत आहेत ते कुठल्याही राजकीय विश्लेषणातून समोर येत नाहीत। आम्ही आता बऱ्याच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि म्हणून निवडणुकीचा निकाल लागल्या दिवसापासून राहुल गांधींनी आम्ही सर्वांनी त्यांना सगळी माहिती दिली, मांडलं सगळं। त्यांच्या वतीने प्रवीण चक्रवर्ती चर्चा करतात, ते कमिटीचे अध्यक्ष आहेत। आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्राच्या विधानसभेला मतदारसंख्येमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे, ती त्यांनी आपल्या लेखामध्ये आकडेवारी निश्चित दिलेली आहे। आणि पहिला मुद्दाच ते हे करतात की मॅच फिक्सिंग करण्याकरता अंपायर फिक्स करावा लागतो आणि अंपायर फिक्स कसा केला तेही कळलेलं आहे की निवडणूक आयुक्त निवडायची प्रक्रियाच त्यांनी बदलून टाकली निवडणुकीच्या आधी, आणि त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही। आणि त्यामुळं अंपायर जर बायस्ड असेल, पक्षपाती असेल, तर तो न्याय पक्षपाती देईल यामध्ये काही कुणाची दुमत नाही। तो पहिला मुद्दा त्यांनी त्यात मांडलेला आहे। दुसरा मुद्दा, मतदारांच्या संख्येमध्ये एकदम लक्षणीय वाढ झालेली आहे लोकसभा ते विधानसभेमध्ये 2-4 महिन्यामध्ये। मग ही मतं कुठली मतं आली ही? तर ही मतं निवडणूक आयोगाने नोंदवली। आता ही माणसं आभाळातून पडली का? तर ही आपल्या राज्यातलीच आहेत, शेजारच्या राज्यातली असतील कदाचित, किंवा शेजारच्या मतदारसंघात असतील। मी माझ्या मतदारसंघामध्ये संगणकाच्या सहाय्याने आमची सगळी मतदार यादी तपासली आणि त्यामध्ये किती माणसांची नावं दुबार, तिबार आणि 4 वेळाला आलेली ते पाहिलं। ते एका मतदारसंघामध्ये किती डुप्लिकेशन आहे, शेजारच्या मतदारसंघामध्ये किती डुप्लिकेशन, जिथं उमेदवाराचे हितसंबंध आहेत, आर्थिक संस्था आहेत, तिथं आहे का, आम्ही सगळे आकडे काढले। तर उदाहरण माझ्या मतदारसंघाचं जाहीर झालं तर माझा दक्षिण कराड मतदारसंघ, उत्तर कराडमध्ये काही भाजपचे एक आर्थिक साखर कारखान्याचं युनिट आहे, तिथं बरीच माणसं काम करतात आणि कारखान्याचं क्षेत्र हे कराड तालुक्यातही आणि सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यात आहे, जयंतराव पाटलाच्या मतदारसंघातही आहे, तिथेही कारखान्याचे कर्मचारी काम करतात। आता त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं नाव आहे ते राहू द्या, पण इतर या ठिकाणी या बूथमध्ये जाऊन नाव नोंदवा, या ठिकाणी जाऊन नोंदवा। आमचा आरोप असा आहे की एका व्यक्तीनं 3-3, 4-4 ठिकाणी नाव नोंदवलं। निवडणूक आयोगाची नवीन नाव नोंदवतानाची काळजी घ्यायला लागते, तो खरंच तिथं राहतो का, तर जुनं मतदान कुठं होतं ते कॅन्सल केलं का, हे काही न बघता ती नावं नोंदवून घेतली। आता ही नावं कोणाची नोंदवली ते भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते, त्यांची नावं नोंदवली। म्हणजे एका मतदारसंघामध्ये एका व्यक्तीच्या ऐवजी 3-3, 4-4 वेळेला त्याचं नाव त्या मतदारसंघामध्ये आलं। आता त्यांचं मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव आलं, त्याच्याकडे इपिक कार्ड आहे, तर फोटो तिथं आहे, वय मॅच करते, तर त्या माणसाला मतदान करण्यापेक्षा रोखणं शक्य नाही आहे। आमचा प्रतिनिधी असेल तर तो म्हणतो माझं नाव आहे। तर मग मिस्चिफ कुठं झाली, तर निवडणूक आयोगानं संगनमतानी ही भरपूर नावं ॲड केली आणि त्या लोकांनी, आता ती राहुल गांधी म्हणतात त्यामुळं 12,000 बूथमध्ये अशी नावं वाढली आहेत, त्यामुळे 85 मतदारसंघामध्ये जिथं भाजपचा पूर्वी पराभव झाला तर तिथं विजय झाला वगैरे त्यांनी आकडेवारी दिलेली आहे। पण मुळात मुद्दा काय आहे, तर निवडणूक आयोगानं दुबार तिबार नावं ही रजिस्टर केली आणि आमचा आग्रह आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की तिने डुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि शेजारच्या मतदारसंघ किंवा राज्यात कुठंही त्या नावाचा, त्या फोटोचा, त्या वयाचा माणूस नाही, पत्ता वेगळा असेल। आता माझ्या मतदारसंघात काय होतं की माझे कराड पाटण तालुक्यातली जावळी, शिराळा तालुक्यातली पुणे भोर वगैरेमधली ही बरीच माणसं माथाडी कामगार म्हणून मुंबईला काम करतात आणि त्यांना मुंबईत आपलं नाव ठेवायचं असतं, कारण मुंबईच्या स्थानिक निवडणुकीमध्ये
उमेदवार येतात, त्यांच्या घरी मतं मागतात, नमस्कार करतात आणि त्यांना ग्रामीण जिथं त्याचं मूळ गाव आहे तिथेही नाव ठेवायचं असतं की तिथली गावाची कामं करण्याकरता आमदाराकडे जावं लागतं आणि आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो की ठीक आहे करतोय तर करू द्या. तर हे नॉर्मल प्रक्रिया आहे. पण त्याच्या पुढं जाऊन 2-2, 3-3दा जी नावं नोंदवली आहेत त्यामध्ये एक निवडणुकी प्रक्रियेमध्ये मोठा सुधार केला पाहिजे की निवडणूक याद्यांची सँक्टिटी, निवडणूक याद्यांची पवित्रता किंवा हे कोण करणार. तर निवडणूक आयोगाकडे आता सगळी आयुधं आहेत, त्यांच्याकडे मोठे मोठे महासंगणक आहेत. त्यांनी राज्यातली सगळी यादी तपासली पाहिजे की हे नाव, हा फोटो आणि हे वय या नावाचा व्यक्ती इतर कुठं कुठं आहे आणि त्याला तिथं मग शोधून त्याला विचारलं पाहिजे तुला कुठं करायचं. कारण आपल्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक नागरिकाला कुठंही नाव नोंदवायचा मूलभूत अधिकार आहे. जम्मू काश्मीरचा माणूस येऊन तो दादरला नाव नोंदवू शकतो किंवा दादरचा माणूस नागालँडमध्ये नाव नोंदवू शकतो, पण त्याला पत्ता दिला पाहिजे, पुरावा दिला पाहिजे आणि जे मूळ नाव आहे ते काढलं पाहिजे. ही जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे. आता मतदारांना नाही केलं तर इलेक्शन कमिशनने केलं पाहिजे. संगणकाने ती नावं शोधली पाहिजेत आणि त्या दुबार नावांना विचारून की तुला कुठं नाव ठेवायचं आहे आणि ते दुसरं काढलं पाहिजे. ही यादी, त्याची सँक्टिटी, त्याचं पावित्र्य, त्याची पवित्रता राखायचं काम ही निवडणूक आयोगाने ते नेमकं केलं नाही त्यांनी किंवा मुद्दाम केलं नाही. कारण शेवटी निवडणूक आयोग घरचा होता आणि म्हणून त्यामध्ये मग ही मताची संख्या वाढणं, मग हे सगळे जे मुद्दे राहुल गांधींनी ते त्यातून येतात. आता काय झालं की ह्या निवडणुकीबद्दल आम्हाला सगळ्यांना शंका आहे म्हणून काँग्रेस पक्षानं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने आणि उद्धवजींच्या सेनेने सर्वांनी मिळून आम्ही निर्णय केला की जे जे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघाची करता उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करावी. काहींनी केली, काहींनी नाही केली. जवळजवळ 100 पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. कारण हे मुद्दे आम्हाला तिथं मांडायचे आहेत. समजा आम्हाला काही न्याय मिळणार नाही कारण एकही निवडणूक याचिका कधी 5 वर्षात त्याचा काही निकाल सरकार लावू देत नाही. आम्हाला कदाचित त्याचा फायदा होईल का नाही माहिती नाही, पण तू ही निवड प्रक्रिया तरी एक शुद्धीकरण होईल. कारण राहुल गांधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर मॅच फिक्सिंग केली तर लोकशाहीकरता ते विष आहे. सर एक मुद्दा असा आहे, तुम्ही म्हटले की कुठलाही देशातला व्यक्ती कुठेही मतदान करू शकतो, नाव नोंदवू शकतो. त्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्नही समोर आला होता. अनेक विद्यार्थ्यांनी जे मराठी ज्यांना बोलतात ते त्यांचा सुद्धा प्रश्न समोर आला होता. तर अशाही विद्यार्थ्यांनी बाहेरच्या राज्यातल्या मतदान केलं असं म्हणायचे? नाही, त्यांनी नाव नोंदवलं. समजा एखादा विद्यार्थी 5 वर्षाच्या प्रवेश कोर्स करता एखाद्या ठिकाणी आला असेल महाराष्ट्रात, त्यांनी कुठं मतदान करायचं? तो काय मतदानाकरता आपल्या नागालँडला किंवा हरियाणाला किंवा उत्तर प्रदेशात जाणार नाही. तो इथं राहतो, इथला नागरिक आहे तो. त्यामुळे तो इथं मतदान नोंदवू शकतो आणि त्याचा पत्ता काय आहे तर तो हॉस्टेलमध्ये राहतो. विधानसभेला, लोकसभेला, विधानसभेला, कुठेही ग्रामपंचायत, हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक नागरिकाचा. पण त्यांनी आपलं पूर्वीचं जे नाव नोंदवलं असेल ते काढलं पाहिजे. तर पहिल्यांदा करणार असाल तर सांगितलं पाहिजे की मी कधीच मतदान केलेलं नाही, मला इथं करायचं आहे. ती यंत्रणा आहे का निवडणूक आयोगाकडे का असं करू शकतात नाही निवडणूक आयोग. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही जे दुबार तिबार नावं ठेवलीत काही ठराविक कार्यकर्त्यांची, त्यांनी दुबार तिबार मतदान केलं. ते कसं केलं तर ही जी शाई लावली जाते, त्या शाईबद्दल खूप आम्हाला बोलायचं आहे पण विषय वेगळा आहे. ॲसिटोन जर केमिकल तिथं कापसाच्या बोळा निघून लगेच एका मिनिटात लावलं तिथे सगळं पुसून जातं, काही कळत नाही. तुम्हाला 4दा जरी मतदान केलं तर काही कळत नाही. निवडणूक आयोगाने याबद्दल काय केलं का? काही शाईच लावायची असेल तर मग तुम्ही त्याला तिथं एका अल्ट्राव्हायोलेट लाईट खाली त्याला 1 मिनिट त्याला थांबायला सांगा की शाई पक्की कडक होत तोपर्यंत थांबलं पाहिजे, लगेच शाई पुसता येणार असं काही केलं पाहिजे. ह्या सगळ्या निवडणूक सुधारणा आम्ही चर्चा करू निवडणूक याचिकेमध्ये. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमधली निवडणूक चोरली का? तर राहुल गांधींनी आजच्या लेखामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन वॉज स्टोलन. आणि ते लोकसभेमध्ये म्हटलेले आहेत, ते विविध सभामध्ये म्हटलेले आहेत, ते परदेशाच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील म्हटलेले आहेत आणि विशेषतः महाराष्ट्राचं उदाहरण म्हटलेले आहेत. त्याचा उद्देश काही साध्य होईल का? काही होणार नाही. कारण आपला पूर्वीचा अनुभव पाहिला तर एखादी केस पाहिली बाळासाहेब ठाकरे विरुद्ध प्रभाकर कुंटे, तिथे बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या विरोधात निकाल गेला. मला आठवत नाही की कोणाचं सदस्यत्व रद्द झालं असेल, होतच नाही ना. निवडणूक आयोगाला ते करायचंच नाही आहे. त्याकरता एखादं वेगळं न्यायालय करता येईल का? फक्त निवडणूक याचिका ऐकण्याकरता 6 महिन्यात निकाल लागेल का?
हे सगळ्या सुधारणा केल्या पाहिजे. ती चर्चा व्हावी म्हणून आम्ही सर्वांनी याचिका केलेली आहे. तुमचा पराभव झाल्यानंतर तुम्ही केलंय, काय स्टेटस ते नेमकं या याचिकेचं? याचिका चालू आहे, तारखा पडतायत. म्हणजे माझा पूर्वीचा अनुभव आहे की 5 वर्ष काही निकाल लागत नाही, पण चर्चा होते, झाली पाहिजे. किंवा सगळ्या याचिका एकत्र करायच्या का नाही हे त्यांचा प्रश्न आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 100 पराभूत उमेदवारांनी महाराष्ट्रामध्ये निवडणूक याचिका दाखल केल्यात. अगदी. आता आपण राहुल गांधींनी जे मुद्दे मांडलेले आहे ते बरोबर आहेत आणि कुठेतरी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक चोरली का तर ती चोरली यावरती राहुल गांधींनी जे आहे ते फोकस केलं असं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं पाहायला मिळतंय. कॅमेरामन हेमंत कदम, सरोज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.